हॅलो नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण एकदम मस्त आहे. काल मला एक ताई भेटल्या होत्या. ते स्वतःची त्यांची कशी आयुष्यात फसवणूक झाली हे सांगितलं आणि मला वाटलं हे आपण शेअर करावं. नो डाऊट हल्लीच्या मुली खूप शहाण्या आहेत आणि हल्ली कायदे कानून नियम सगळं कळते, त्यामुळे हल्ली काही तशा मुली फसणार नाही आहेत. तरी मला वाटलं आपण शेअर करावं एका ताईचं काय घडलं आयुष्यात किंवा कसं माणूस फसलं जातो, म्हणजे पुढची वेळ कशी येईल काय येईल काही माहीत नसते. हे खूप वर्षापूर्वीची, खूप म्हणजे किती, आता त्यांचा मुलगा पण 45 वर्षाचा आहे, म्हणजे एक जवळपास 50 वर्षापूर्वीची गोष्ट असेल. रेल्वेत त्यांचे मिस्टर होते आणि त्यांचं पहिलं लग्न झालं होतं. बायकोशी पटत नाही म्हणून ते विभक्त झालेले होते, म्हणून ह्यांचं दुसरं लग्न त्यांच्या बरोबर झालेलं होतं. हे सांगूनच मिस्टरांनी काही फसवलेलं नव्हतं, काहीही नव्हतं, माहीत होतं, ह्यांच्या वडिलांनाही माहीत होतं, सगळं सांगून सवरून झालेलं आहे. त्यामुळे ह्यांचं लग्न झालं, छान होतं सगळं. ह्यांना मुलगा झाला, आता तो मुलगा नोकरी करतो, इंजिनियर आहे. हे सगळं घडल्यावर अचानक तो मुलगा इंजिनिअरिंगला असताना, म्हणजे एका 20 वर्षापूर्वी वगैरे असेल, अचानक त्यांचे मिस्टरांचा अपघाती मृत्यू होतो. ताई ऑन ड्युटी असताना त्यांचा मृत्यू होतो. आता मृत्यू झाल्यावर पेन्शन म्हणा, काही पैसेचा व्यवहार वगैरे बघायला गेल्यावर यांचे लक्षात आलं लीगली त्यांची पहिली बायको होती तीच त्यांची पत्नी आहे, म्हणजे ते लीगली डायव्होर्स घेतलेला नव्हता. विचार करा, विभक्त झाले होते, बरोबर आहे. नंतर त्यांचं विभक्त झाल्यावर काही एकमेकांशी संबंध नव्हता, हे पण बरोबर आहे. पण लीगली ते विभक्त झालेले नव्हते, त्यामुळे कागदोपत्री त्यांच्या पहिल्या मिसेस त्या सगळ्या गोष्टींना नॉमिनी ठरल्या. म्हणजे त्यांचं फंड म्हणा, काही पैसे, एवढेच काय, सर्व गोष्टी जे काही त्यांना मिळायचं होतं तर सगळं पहिले पत्नीला मिळालं आणि तिनं घेतलं पण. ह्यांना काही नाही. आणि एवढं सोडून ह्या इल्लीगल ठरल्या. खरं तर ह्यांचं लग्न झालेलं होतं सगळ्यांसमोर समाजसंमतीनं, एवढी वर्ष ते संसार केला, मुलं झाली, तरी ह्या इल्लीगल ठरल्या. मग तरी रेल्वेनं 2-3 महिने काहीतरी ह्यांना ते क्वार्टर्समध्ये राहू दिलं. नंतर ह्यांना तर पण सोडावं लागलं. मग त्या बाहेर कुठेतरी भाड्यानं खोली घेतल्या, राहिल्या. मुलाला शिक्षण पूर्ण व्हायचं होतं अजून, तर पूर्ण केल्या. प्रसंगी त्यांच्याकडे जे दागिने होते ते दागिने विकले म्हणाल्या. बाकी काहीच नव्हतं, त्यांचं पर्सनल बँक अकाउंट सुद्धा नव्हता. काही नवरा सगळे पैसे आणून द्यायचा, ह्या काय त्या खर्च करायच्या, मुलाचे फीचे म्हणा, अमुक तमुक, किंवा ह्यांचे पर्सनल नावावर असं काहीही नव्हतं. त्यामुळे म्हणाल्या
वेळ आली म्हणताना त्यांचं स्वतःचे दागिने विकले, पण त्याचं शिक्षण पूर्ण केला. मुलगा पण खूप चांगला निघाला, सिव्हिल इंजिनियर झाला आणि थोडे दिवस नोकरी केला, नंतर स्वतःचा व्यवसाय चालू केला. हे खूप छान चाललंय, आता कशाचं काही कमी नाही आहे. पण त्यावेळी ते दिवस कसे मी काढले असतील हे मला माहीत. म्हणतात दुःख तरी होतं का, म्हणजे अहो नवराच होता त्यांचा, दुःख वाटणारच की. पण पुढे मुलाला मोठं करणं, पैसेचं तर हे काही कुठे काही नाही आहे का, म्हणजे या इलिगल असं ठरल्या. पहिली बायकोच लिगल बायको म्हणून ठरली, तिला सगळं फंड म्हणा आता हे सगळं तिला गेलं. आणि हे ना काही फार शिक्षण पण नव्हतं, त्यामुळे काही नोकरी पण कुठे करू शकल्या नाही त्या. मग तरी काहीतरी करून ते ना शिवणकाम वगैरे येत होतं वाटते, तर काहीतरी करायचं, 4 पैसे मिळवायचे. अति कष्टानं म्हणाल्या. एक खोली घेतलेली होती. अहो भाडं हे ना घ्यायचं म्हणजे भाडं द्यायला पाहिजे ना, ताई परवडायला पाहिजे का नाही. म्हणून त्या एका खोलीतच त्यांचं सगळं किचन, बेडरूम, लिव्हिंग रूम, हॉल सगळं ती एक खोली होती म्हणाल्या. एवढं करून मी सर्व तिथनं फक्त मुलगा चांगला निघाला म्हणून बाहेर पडले. म्हणून मी हे शेअर का करणार आहे, म्हणजे कधी अशी कोणावरही वेळ आली परत दुसरं लग्न करायचं असलं तर पहिले सगळं व्यवस्थित त्यांचं लिगली सेपरेशन झाले ना, हे एवढं बघणं खूप महत्त्वाचं आहे. कोणी काही म्हणू देत, हे बघा वेळ काळ कोणालाही काही माहीत नसते. नंतर असं घडलं तर किती दुःखाचं बघा. आणि का नाही, तुमच्याकडे पैसे नसले, हे नसला, कोणी नसते तुमचे जवळ, तुम्हाला सगळं बघावं लागते, त्यामुळे अवघड जाते. आणि काही चूक काय आहे हो, त्या बाईंची काहीच चूक नाही आहे. फक्त तेव्हा त्यामुळे ते विचारलं नाही, सेपरेट झाले. आणि काही कधी त्या बाईनं पण येऊन संसारात काही लुडबुड केली नाही किंवा मागितलं काही नाही आहे. एकमेकांची भेट सुद्धा नव्हती, काहीही नव्हतं. फक्त असं घडल्यावर मात्र ती सगळ्याची उरलेल्याची नॉमिनी झाली आणि तिनं घेतलं. त्यामुळे कधी तुम्ही केला तरी, लोकांना केलं तरी, कागदोपत्री सगळं क्लिअर करून घ्या, म्हणजे कोणालाही काहीही त्रास होणार नाही. त्याचे पलीकडे मी जाऊन सांगेन, प्रत्येक गृहिणीनं स्वतःचं पण एक बँक अकाउंट म्हणा काहीतरी ठेवून घ्यायला पाहिजे. कधी मिस्टर इकडे तिकडे जातात, बाहेरगावी जातात, वेळेत यायला होत नाही आहे, काही एमर्जन्सी निघते, कोणाला दवाखाना असेल, काही असेल, अशा वेळी तुम्हाला काढून घेण्यासारखे पैसे असायला पाहिजे. घरातला दागिने तर हे विकायची वेळ शक्यतो येऊ नये कोणावरही. त्यामुळे प्रत्येकीना स्वतःचा एक अकाउंट ठेवायला पाहिजे. आणि हल्लीच्या मुलींकडे सगळं असते, त्याचा काही प्रॉब्लेम नाही. हल्ली कसं आपण फोन पे करतो, त्यामुळे सगळं आपल्याकडे. पण ज्यांच्याकडे नाही ते एक बँक अकाउंट तरी आपला स्वतःचा असायला पाहिजे, एमर्जन्सी फंड म्हणून. मिस्टर कुठे बाहेर गावाला गेलेले असतात, तुम्हाला काही पैसे लागले ते काढून घ्यायला एवढं. आणि अधूनमधून बँकेत जायचं म्हणा, काही बिला भरायची, हे सगळं करायला पाहिजे. नाही ते एट द एंड ऑफ द डे काही कळत नाही, सगळं दुसऱ्यावर अवलंबून माणूस पडू शकतो. असं होऊ नये म्हणून मला वाटलं हे आपण शेअर करूया. कसं घडू शकते, म्हणजे आपण विचारसुद्धा करू शकत नाही. सगळं काही असलेलं एका क्षणात काहीही नाही झालं म्हणाल्या त्या. म्हणजे किती अवघड होती असेल परिस्थिती त्यांची.
म्हणून म्हटलं आपल्याशी शेअर करूया. म्हणजे कसं जगात काय असते आणि अलर्ट माणसांना किती राहायला पाहिजे हे आपण ह्या ताईंचे मुळे आपल्याला कळते. हॅव ए गुड डे.